जय सियाराम मंडळी, मी रसिका दत्ताराम गावडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी। आज आहे दिनांक 2 ऑक्टोबर 2025। या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 22वा दिवस आणि आपण पाहत आहात या आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। सध्याच्या आधुनिक युगात ठिकठिकाणी जंगलतोड करून मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत। आधुनिक उपकरणांचा जास्तीत जास्त वापर वाढला आहे आणि यामुळेच शुद्ध हवेचे रूपांतर प्रदूषणात होत आहे आणि या सर्व कारणांमुळेच ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास होणे यासारख्या अनेक समस्यांना आपणा सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे। या समस्या अगदी जास्तीत जास्त प्रमाणात भेडसावत आहेत आणि यामुळेच पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत आणि संवर्धनाबाबत जनजागृती करत ही वसुंधरा पायी दिंडी पुढे पुढे मार्गस्थ होत आहे। चला तर मग आपण सर्वच जण या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया आणि या वसुंधरा पायी दिंडीचा आजचा पुढील प्रवास पाहूयात। दुपारच्या महाप्रसादानंतर व अल्पविश्रांतीनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना पुन्हा एकदा सुशोभित फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायी दिंडीने पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना शिस्त अतिशय प्रिय आहे। शिस्त ही संपूर्ण आयुष्य घडवणारी ही एक अमूल्य गोष्ट आहे। शिस्तीच्या पालनानेच मनुष्याच्या जीवनात सद्गुणांचा विकास होतो। आपण पाहतच आहात या वसुंधरा पायी दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले आहेत, परंतु शिस्तीचे पालन याकडेही प्रत्येक भाविकाचे तितकेच काटेकोरपणे लक्ष आहे। तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी देखील आहे। स्वामी
महंता तुझी योगीराया। आपल्याला निसर्गाने भरपूर काही दिले आहे। हवा, जंगल, पर्वत, नद्या, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र ही निसर्गाची देणच आहे। निसर्गाने आपल्या कुशीत सजीव, निर्जीव अशा सर्व जीवांना सामावून घेतले आहे। खरे पाहता निसर्ग विश्वातील ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला सर्व काही देत असते, मग ते अन्न असो वा निरोगी जीवन। निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते। वृक्षाची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव देखील कमी होतो। निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे। आपल्या निरोगी जीवनासाठी निसर्गाचे संतुलन न बिघडवता त्याची उत्तम काळजी घेणे हे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे आणि याबाबतच जनजागृती व्हावी, निसर्गाचे रक्षण व्हावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी देखील जनजागृती व्हावी। याकरिता झाडे लावा, झाडे जगवा अशा प्रकारचे अनेक संदेश देत ही वसुंधरा पायीदिंडी पुढे पुढे मार्गस्थ होत आहे। जनजागृतीचा संदेश देत चालणारी ही वसुंधरा पायीदिंडी आता उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर या ठिकाणी येऊन पोहोचली आहे। या ठिकाणी सर्वच यात्रिकांसाठी व भाविक भक्तगणांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत भाग्यश्री शरद मोहे। या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक। स्वामी
आजचा दिवस किती मंगलमयी आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि याच दिवशी या सर्वच यात्रिकींना, भाविक भक्तगणांना गुरूंचा सहवास लाभत आहे. याला मणिकांचन योग नाही तर आणखीन काय म्हणावे. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आपणा सर्वांनाच इथे पाहावयास मिळत आहे. या सर्वच यात्रिकींना हा दिवस त्यांच्या जीवनातील एक अमूल्य आध्यात्मिक ठेव म्हणून कायम स्मरणात राहील. स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाडी जवासी नाथ महंता. वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृतीचा संदेश देत चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता मैत्री मंगल कार्यालय आर्णी पाटी आर्णी या ठिकाणी येऊन पोचली आहे.
पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे व सर्वच यात्रिकींचे अगदी मोठ्या उत्साहात भाविकांनी स्वागत केले. जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय. यानंतर संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने चारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. यानंतर सांजारती संपन्न करण्यात आली. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली दसऱ्याच्या या शुभ दिनानिमित्त आपट्याच्या पानांची पूजा करून सोने लुटण्यात आले. प्रत्येक जण रामानंदाचार्यजींच्या पादुकांवर सोने अर्पण करून आपला भक्तिमयी भाव त्यांच्या चरणी अर्पण करत होते व या सुखी जीवनासाठी कृतज्ञताही व्यक्त करत होते. अशा पद्धतीने दसऱ्याचा हा सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाणिजवासी नाथ. आपण पाहतच आहात यात्रिकींच्या मागून संस्थानाची एक ॲम्ब्युलन्स देखील आहे. यात्रिकींना किंवा भाविक भक्तगणांना काही त्रास होत असेल तर त्यांच्या उपचारासाठी उपपीठ नागपूर ते श्री क्षेत्र नाणीजधामपर्यंत ही ॲम्ब्युलन्स त्यांच्याबरोबर त्यांच्या सेवेकरिता असणार आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षित डॉक्टरही या पायी दिंडीत सहभागी होऊन आपली उत्तम सेवा बजावत आहेत व गुरुचरणी आपली ही सेवा अर्पण करीत आहेत. सर्वच यात्रिकींकरिता आणि उपस्थित भाविकांकरिता महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे
शहाजी बापूराव दळवे. त्याचबरोबर या महाप्रसादात गोड मिष्टान्नांचाही समावेश केला गेला होता आणि या गोड मिष्टान्नांसाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे प्रवीण बाबूराव सूर्यवंशी. खरंच या दोन्हीही अन्नदात्यांकडून अतिशय उत्कृष्ट सेवा पार पाडली गेली आहे. या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. यानंतर शेजारती करण्यात येईल. सर्वच यात्रिकी व रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका देखील आज इथेच विसावा घेतील. आपणही आता विश्रांती घेऊयात आणि मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पुन्हा नवीन ऊर्जेने सहभागी होऊयात उद्याच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय